खडूस बिझनेसमॅन भाग 22. ती खाली पडताच जणू रणवीरचा श्वासच रोखला गेला. तिथल्या गार्डने लगेच एस्केलेटर थांबवला. निधी खूप जास्त घाबरली होती, पण सुदैवाने तिला फारशी दुखापत झाली नव्हती. दोघंही एकाच वेळी वरडतीच्या दिशेने धावले. धापा टाकत ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. रणवीर तिच्या जवळ जात काळजीने म्हणाला, निधी, आर यू ओके? असे विचारत त्याने तिचे केस पाठीमागे सारले आणि रुमालने तिच्या कपाळावरचा घाम अगदी हळुवारपणे पुसला. निधी रणवीरला म्हणाले, मला खूप भीती वाटली होती. असे बोलत ती त्याच्या छातीशी येताच विक्रांतने लगेच तिला स्वतःकडे वळून घेतले. आहा, केवढं हा मत्सर ह्या विक्रांतच्या मनात. ती रणवीरची प्रेयशी आहे आणि ती सुद्धा त्याच्यावरच प्रेम करते. हा मध्येच येऊन उगीच कडी करतोय, मूर्ख कुठला. विक्रांत तिचे तोंड आपल्या हाताच्या वंजळीत धरत म्हणाला, निधी, तुला काही झाले नाही ना? तू ठीक आहेस ना? निधी विक्रांतला म्हणाले, हो मी ठीक आहे. पण तिचे डोळे मात्र फक्त रणवीरकडे लागलेले होते. रणवीर तिच्याकडे पाहत मनातल्या मनात जळत होता. छे, ह्या मुलीला तरी किती समजावून सांगायचे. मला त्रास देण्यासाठी, माझं जळपळाट करण्यासाठी ती नको त्या गोष्टी मुद्दाम सहन करते का? तू नखरे केली नसतेस तर तुला स्पर्श करणारे त्याचे हातच चाटून टाकले असते. विक्रांत काळजीयुक्त स्वरात म्हणाला, सावध राहत जा निधी. तू खाली पडताना माझा जीवच गेला होता. तुला काही झाले असते तर मी काय केले असते? आहा, काय नाटक करतोय हा, असं विचार रणवीरच्या मनात आला. तिला काही झाले असते तर ह्यालाही कपाळाला हात लावून आणि हातात कटोरा घेऊन तिरुपतीलाच जावे लागले असते. निधी स्वतःची बाजू सावरत म्हणाले, कोणत्या तरी मुलाने धक्का मारला विक्रांत, त्यामुळे माझा ताबा सुटला आणि मला काही समजले नाही. अरे पण एक मिनिट. रणवीरचे मन अचानक एका विचाराने चमकले. ती पडताना तिने कोणाचे नाव घेऊन हाक मारली होती? रणवीर. बाप रे. मनात एवढे प्रेम दडवून ठेवून बाहेर मात्र किती नाटक करते ही. आता नेमकं हाच मुद्दा पकडून या विक्रांतला कसं त्रास द्यायचा तेच बघतो, असं पक्का विचार रणवीरने मनात केला. विक्रांत हळूच तिचा हात धरत म्हणाला, ठीक आहे निधी, चल निघूया आपण, असे म्हणत तो तिला तिथून घेऊन गेला. रणवीरने हाक मारली तशी निधीने पाठीमागे वळून पाहिले. आपल्यासोबत खरेदीला चल रणवीर, असे आधी एवढ्या प्रेमाने सांगून आता इथे मी पण आहे हे तू पूर्णपणे विसरून गेलीस का? हे असे वागणे कितपत योग्य आहे निधी? रणवीरने मुद्दाम टोमणा मारत विचारले. त्यावरती एकदा रणवीरकडे तर एकदा विक्रांतकडे अस्वस्थ नजरेने पाहू लागले. हो, हे खूप चांगल्या मित्राचे लक्षण आहे ना, तूच विचार कर, असे म्हणत विक्रांतने कोचकपणे तोंड सुकवले. तोंड मुरडत ती रणवीर जवळ आली आणि त्याचा हात धरून त्याला वडतच घेऊन गेले. रणवीरच्या ओठांवर एक हलकेच हसू उमटले, ज्यामुळे विक्रांतचा जळपळाट झाला. तिने कारचे दार उघडून रणवीरला मागच्या सीटवर ढकलले आणि ती स्वतः पुढे जाऊन बसली. ड्रायव्हर सीटवर विक्रांत बसला होता. विक्रांत, आता आपण अंगठी निवडायलाच चाललो आहोत ना, असे विचारत निधीने गाडी चालवणाऱ्या विक्रांतकडे पाहिले. हो निधी, लग्नाची खरेदी उशिरा केली तरी चालेल, पण सध्या साखरपुड्याची अंगठी निवडून घेऊया, असे विक्रांत म्हणाला. हे नालायक लोक मुद्दाम माझ्यासमोर असे बोलत आहेत, असं संताप रणवीरच्या मनात आला. बिचारी निधी, तू स्वतःसाठी एवढे सगळे करत आहेस, पण कोणाच्या पैशावर हा सर्व नखरा चालू आहे? दुसऱ्याचा पैशावर स्वतःची ऐट मिरवणाऱ्या या विक्रांतसोबत होणाऱ्या लग्नात मीच तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधणार, हाच खरं न्याय असेल. कसेही करून माझे पैसे तर वाचत आहेत. तुझ्या वडिलांनी एवढी मोठी संपत्ती कमवून ठेवली आहे, तर त्यांनाच हा सगळं खर्च करू दे. एका ज्वेलरी शॉपसमोर गाडी थांबली आणि तिघही जण आत गेले. ती तर त्याला एक क्षणभरही सोडत नव्हती, जणू सावलीसारखी त्याला चिकटूनच बसली होती. दोघंही मिळून हिऱ्याची अंगठी पाहू लागले. निधी, ही डिझाईन खूप सुंदर आहे, एकदा बोटात घालून तर बघ, असे एक अंगठी हातात धरून विक्रांत म्हणाला. कटाक्ष टाकत निधी
रणवीरकडे पाहत म्हणाली, अरे रणवीर, तिथे फक्त उभा का आहेस? इकडे ये. आमच्या साखरपुड्याची अंगठी तूच निवडून दे. आहा, काय भलतीच आवड आहे हिची. तुमच्या साखरपुड्याची अंगठी मी निवडू? थांब, मी निवडतोच आता. असं विचार रणवीरच्या मनात चमकून गेला. हो नक्कीच निधी, मीच निवडतो, असे म्हणत रणवीर तिथे गेला. तुम्ही दोघे खूप छान दिसता एकत्र. तुमच्या साखरपुड्याची अंगठी निवडण्याचे भाग्य मला मिळते हेच खूप आहे. असे तोंडासमोर हसत रणवीर तिथल्या नव्या डिझाईन्स पाहू लागला. त्यातील एक अतिशय देखणी अंगठी काढून तो म्हणाला, ही तुझ्या हाताला खूप छान दिसेल, एकदा घालून तर बघ. असे बोलता बोलता त्याने तिचा हात पुढे वळला आणि स्वतःच तिच्या बोटात ती अंगठी सरकवली. झाले तर संपला आमचा साखरपुडा. आता काय ते थेट लग्नाच्या मांडवात तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधणेच बाकी उरले आहे. असा विचार करत रणवीर मनातल्या मनात हसला. निधीने आपले मोठे डोळे आणखी मोठे करून अचंबित नजरेने रणवीरकडे पाहिले आणि पटकन आपला हात मागे घेतला. बिचारा विक्रांत मात्र रणवीरला नजरेनंच जळून टाकेल अशा रागाने त्याच्याकडे पाहत उभा होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. फोन उचलत तो तिथून बाजूला निघून गेला. बाप रे, हा माणूस काही सामान्य नाही. केवढा हा आगाऊपणा. याला त्रास द्यायचा म्हणून अंगठी निवडायला सांगितली तर ह्याने थेट माझंच बोटात अंगठी चढवली. मूर्ख कुठला. विक्रांतने ह्याच्याबद्दल जे सांगितले होते ते अगदी खरेच आहे. हा खूप मोठा कपटी माणूस आहे असा विचार निधीच्या मनात येऊन गेला. निधी चिडून आणि सिडसिडून थेट त्याच्यावर वरडत म्हणाली, जरा सवलत दिली तर थेट डोक्यावरच मिरे वाटणारा स्वभाव आहे तुझा. अंगठी निवडायला सांगितली तर थेट बोटातच अडकवतोस. हाऊ डेअर यू. एक लहान अशी अंगठी घालण्यासाठी एवढ्या धैर्याची काय गरज आहे? सगळ्यांसमोर तुझ्या गळ्यात थेट मंगळसूत्र बांधणे इतके धाडस आहे माझ्यामध्ये. तुला अजून माझ्या कास कौशल्याबद्दल माहीतच नाही, असे रणवीर म्हणाला. ह्या जगात तुझ्याबद्दल सगळ्यात जास्त माहिती असलेली मुलगी हीच आहे, असे निधी मनात म्हणाले. कुणासमोरही उगाच स्वतःची खुशारकी मारत फिरतोस. मला चांगल्या प्रकारे माहीत आहे तुझे ते कास कौशल्य काय आहे ते. साध्या साध्या मुलींना पाहिले की दात काढून हसायचे, खोट्या कौतुकाची ताप मारून त्यांना आपल्या जाळ्यात वडायचे, चहा किंवा कॉफी पिऊन उगीच मिरवायचे. स्वतःला मनातल्या मनात कोणीतरी मोठं माणूस समजून घ्यायचे आणि कोणीही नसताना उगाच आपला तोरा दाखवायचा, असे म्हणत तिने तोंड मुरडले. खूप जास्त बोलते आहेस तू. त्या चप्पल घेणाऱ्या मुलीचे कौतुक केल्याबद्दल तुला त्रास होत आहे ना? रणवीरने विचारले. हॅलो, नको तितका विचार करणे थांबव आता. मी कशाला त्रास करून घेऊ? चप्पल घेणाऱ्या मुलीचे कौतुक कर किंवा झाडू मारणारी मुलीचे कौतुक कर, मला काहीच फरक पडत नाही. माझा होणारा नवरा जवळ असताना मी कशाला तुझ्याबद्दल नको तितकं विचार करून माझे डोके खराब करू. मूर्ख, असे म्हणत निधीने आपले केस पाठीमागे सारले. हो, असे आहे का? मग मगाशी तुझे तोंड काळे टिक्कर का पडले होते? रणवीरने उपरोधिकपणे विचारले. एक्सक्यूज मी, माझे तोंड नाही तर तुझे तोंड माझ्या आणि माझ्या होणाऱ्या पतीचं सोबतीने जळके आणि सुकलेले दिसत होते, निधी ताटकन म्हणाले. हो पाहूया, कुणाचे तोंड जळके पडले आहे आणि कुणाचे तोंड सुकले आहे ते. तुझी ब्रेन माझ्या बेडरूममध्ये सोडून गेलीस असे वाटते, म्हणूनच हा पोलीस अधिकारी तुझं मागे मागे फिरतो आहे. वेळ निघून जाण्यापूर्वी नीट समजून घे, तुझ्या मनात मी आहे, तो विक्रांत नाही. इतकेच नाही तर मगाशी संकटसमयी त्याचे नाव सोडलेस आणि थेट माझे नाव घेऊन मला हाक मारलीस ना? रणवीर तिला टोकून म्हणाला. निधी एकदम शांत झाली आणि तिथेच स्तब्ध उभी राहिली. ती मनात विचार करू लागली की हो ना, संकटसमयी त्याचे नाव विसरून मी कशाला याचेच नाव वरडले? म्हणजेच अजूनही माझ्या मनात हाच भरलेला आहे का? मी तुझ्यावर किती मनापासून प्रेम केले होते हे तुला चांगलेच ठाऊक आहे, पण तू एक नंबरचा मतलबी निघालास. तुला प्रेमापेक्षा पैशाचीच जास्त किंमत आहे.
तुझ्यासारख्या माणसाला विक्रांतबद्दल काहीही बोलण्याची लायकी नाही. पुन्हा एकदा जर त्याच्याबद्दल काही वाईट साईड बोललास तर मी गप्प बसणार नाही, समजले ना? असे म्हणत निधीने बोट दाखवून त्याला सज्जड दम दिला. विक्रांतची आणि ह्याची कुठे तुलना होऊ शकते का? बोलता बोलता प्रत्येक गोष्टीत तो ह्याला टोमणे मारत असतो, मूर्ख कुठला. ह्याच्याबद्दल माहिती असूनही मी उगीच विचार करून स्वतःच मूड का खराब करून घेऊ? मी आणि विक्रांत लवकरच लग्न बंधनात अडकणार आहोत. त्याच्यासोबत मी खूप सुखात राहीन हे नक्की. तो एक चांगला माणूस आहे. माझ्याबद्दल त्याला सगळं नीट ठाऊक आहे. मी रणवीर सोबत 2 महिने एकाच घरात एकत्र राहत होते हे माहीत असूनही त्याने माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून माझ्याशी लग्न करायला होकार दिला. अशा सोन्यासारख्या मुलाला मी कोणत्याही परिस्थितीत गमवू शकत नाही, असं विचार निधीच्या मनात चक्रावून गेला. रणवीर चिडून म्हणाला, हे बघ, आता बास कर. तुला त्याचे एवढेच गुणगान गायचे असेल तर त्याच्या नावाने एखाद्या मठ उघडून तिथेच बसून जप करत राहा. मला तुझ्याकडून माझ्या चरित्र्याचे प्रमाणपत्र घेण्याची अजिबात गरज नाही. खूप पैसावाला आहे ना तो, मग जा आणि त्याच्याच पैशाने हवी तेवढी खरेदी करून दाखव बघू. तुझ्या बोटात असणारी ही हिऱ्याची अंगठी तो तुला मोफत देईल का? विचार त्याला एकदा. तोंड उघडून मोठे मोठे उपदेश देणे कुणालाही सहज जमते, पण ते निभवणे कठीण असते. फक्त प्रेम असून भागत नाही. जगण्यासाठी पैसाही तितकंच महत्त्वाचा आहे हे तुला प्रत्यक्ष अनुभव आल्यावरच समजेल. तू मला नाकारण्याआधी मीच तुला नाकारले आहे हे विसरू नको. जाऊन त्याच्याशीच लग्न कर. मी फक्त एक चुटकी वाजवली तर माझ्यासाठी हजारो मुली रांगेत उभ्या राहतील. मला कसलीच उणीव नाही. मी कोणत्याही अटींशिवाय तुला स्वीकारायला तयार होतो. पण तुला मात्र तो श्रीमंत वाटतोय. तो पैसा त्याचा वडिलांनी कमवलेला आहे. कोणाची संपत्ती अशी फुकट वाटायला काही तो वेडा नाही. उद्या जर त्याला त्याची सगळी मालमत्ता दान करायला सांगितली तर तो करेल का? कोणताही समजूतदार माणूस तुझ्या अशा फालतू गोष्टी ऐकून घेणार नाही. मी तुला अजूनही तेच सांगतोय. नीट ऐकून ठेव. पैशाशिवाय ह्या जगात काहीच चालत नाही. बोटात घातलेल्या ह्या अंगठीचे पैसे चुकवूनच मग इथून जा हे विसरू नकोस, नाहीतर सरळ पोलीस कोठडीत डांबून ठेवतील. असे म्हणत रणवीरने आपल्या शर्टचे बाह्या सरकावले आणि तो तरातरा तिथून निघून गेला. निधीचे डोळे मात्र पूर्णपणे पाण्याने भरून आले होते. तिच्या अशा वागण्याने अंगाचा संताप होतोय. सगळ्यांसमोर केवढा तो तोरा तिचा. आधीच डोक्यात राग घालून बसलोय, त्यात बर म्हणून स्वतःसाठी अंगठी निवडायला सांगून तिने माझ्या स्वाभिमानालाच हात घातला. माझ्या डोळ्यासमोर ती माझी योग्यता जोगते. त्याच मनस्थितीत रणवीर ज्वेलरी शॉपमधून बाहेर पडताना समोरून फोन संपवून परतणारा विक्रांत आडवा आला. नजरा होताच त्याच्या डोळ्यातला द्वेष स्पष्ट जाणवला. हा आणखी एक नवीन उपद्रव 2 लोकांच्या मध्ये येऊन नको तितका हस्तक्षेप करतोय. याला योग्य भाषेत समज द्यायलाच हवी. फक्त योग्य वेळेची वाट पाहतोय इतकेच. विक्रांत रणवीरच्या वाटेत उभा राहत म्हणाला, काय रे, फार शहाणपणा सुचतोय का तुला? माझ्या डोळ्यासमोर माझ्या निधीच्या बोटात अंगठी चढवण्याचे एवढे धाडस आले कुठून तुझ्यामध्ये? असले चुपे डावपेच खेळण्यापेक्षा सरळ समोरासमोर येऊन लढ, मग पाहू तुझं धैर्य. रणवीर विक्रांतला टोकून म्हणाला, तू तर धैर्याच्या गोष्टी बोलूच नकोस. तुझ्या तोंडून तो शब्दही सोबत नाही. माझ्या निधीला खोट्या जाळ्यात ओढून फसवून तू माझ्यापासून दूर केले आहेस. ज्या दिवशी तिला खरे काय ते उमजेल ती क्षणभरही तिथे न थांबता थेट माझ्याकडे धावत येईल हे लक्षात ठेव. पण तोपर्यंत धीर धरण्याची माझी मानसिकताच नाही. ती दिवस रात्र मला देत असलेले स्वीट किस मला सतत अस्वस्थ करत आहेत. त्यामुळे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मी तिला माझी अर्धांगिनी बनवून राणीसारखं सुखात ठेवेन. असे म्हणत रणवीरने आपला कॉलर वर केला
आणि तो हसला. बिचारा संतापाने आणि काळजीनेच मरून जाईल आता, असं विचार रणवीरच्या मनात आला. ते तर या जन्मात शक्य नाही. निधी नेहमी माझीच होती आणि माझीच राहील. तिच्या मनात तुझ्याबद्दल इतकी नकारात्मक भावना तयार केली आहे की ती स्वप्नात सुद्धा तुझ्याबद्दल चांगला विचार करणार नाही. असे असताना तू तिच्याशी लग्न करणार? तुझा हा विनोद खूपच छान आहे रणवीर, असे म्हणत विक्रांत उपरोधिकपणे हसला. ह्या रणवीरसाठी अशक्य असे काहीच नाही. साखरपुडा करून घेतला तरी लग्नासाठी अजून खूप वेळ आहे. तोपर्यंत एक परफेक्ट प्लॅन करेन, असे मनात म्हणत रणवीरने आपला गॉगल डोळ्यांवर चढवला. विक्रांतला आधीच भीती वाटू लागली होती. रणवीरने मारलेला टोमणा अगदी अचूक ठिकाणी लागला होता. आता हा साखरपुडा कॅन्सल करून थेट लग्नाची तारीख पक्की करण्याची घोषणा करेल, अशी भीती विक्रांतच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तो संतापाने जळत आत निघून गेला आणि रणवीरने सुद्धा त्याच्या मागे मागे आत प्रवेश केला. त्या मुलीचं त्याच्यावरचा राग अजून कमी झालेला दिसत नव्हता. त्याला समोर पाहूनही न पाहिल्यासारखे करत ती विक्रांतच्या जवळ गेली. मी अंगठी फायनल केली आहे, कशी आहे ते बघ, असे म्हणत निधीने अंगठी त्याच्या समोर धरली. नको निधी, ती तिथेच ठेवू नये, विक्रांत म्हणाला. हो, तर मग जे वाटत होते तेच खरे ठरले. ह्याने नक्कीच साखरपुडा कॅन्सल केला आहे, असा विचार निधीच्या मनात आला. पण विकी काय झाले? अंगठी नको का? का बरं? निधीने आश्चर्याने आपल्या भुवया उंचवल्या. घरी गेल्यावर सगळे काही सांगतो, चल निघूया आपण, असे म्हणत विक्रांतने तिचा हात धरला आणि तो तिला तिथून घेऊन गेला. रणवीर मनातल्या मनात हसत त्यांच्या मागे मागे चालू लागला. रणवीर आपल्या घरी निघून गेला आणि ती व विक्रांत त्यांच्या घराच्या दिशेने निघाले. त्याने अंगठी का नाकारली हे तिला अजिबात समजत नव्हते. ते घरात पाऊल टाकताच समोरून जयदेव आले. काय मुलांनो, कशी झाली खरेदी? छान फिरून आलात ना, असे म्हणत त्याने हसून विचारले. हो पप्पा, खूप छान झाली, ती म्हणाली. पण खरं तर दिवसभर तिच्या मनात एक कडू आठवण घर करून राहिली होती. त्या सगळ्याला हा रणवीरच कारणीभूत होता. त्या चप्पल घेणाऱ्या मुलीकडे ती लक्ष द्यायला नको होतं. तिने तिचा पूर्ण दिवस खराब केला होता. मूर्ख कुठला. सर, मला तुमच्याशी थोडे बोलायचे होते, विक्रांत म्हणाला. बोल ना विक्रांत, त्यात एवढं संकोच कशाला, जयदेव यांनी विचारले. ते सर, साखरपुडा नको करायला, आपण थेट लग्नच करूया, विक्रांत म्हणाला. तो असे का बोलत आहे हे तिला काही केल्या समजत नव्हते. ज्वेलरी शॉपमध्ये जाईपर्यंत तर तो अगदी व्यवस्थित होता. मग अचानक त्याला असे काय झाले? साखरपुडा नको असे का विक्रांत? काय झाले? मला एकुलती एक मुलगी आहे, तिचा साखरपुडा केला नाही तर कसे चालेल, असे जयदेव म्हणाले. मला तुमची काळजी समजू शकते सर, पण माझे मन कोणत्या तरी अज्ञाताने शंकित झाले आहे. आपण लग्नाला उशीर केला तर काहीतरी विपरीत घडू शकते, असे मला वाटते आहे. म्हणूनच जितक्या लवकर होईल तितक्या लवकर लग्न उरकून घ्यावे एवढीच इच्छा आहे, विक्रांत म्हणाला. जयदेव राठोडेने एक मोठं दीर्घ श्वास घेतला आणि ते तिच्याकडे वळले. निधी, तू काय सांगतेस? इथे तुझा निर्णय सर्वात महत्त्वाचा आहे. साखरपुडा तुझा आहे, त्यामुळे तू जसे सांगशील तसेच होईल, ते म्हणाले. तिने शेवटचा प्रयत्न म्हणून विक्रांतकडे पाहिले, पण तो नजरेनंच तिला या गोष्टीला होकार देण्याची विनंती करत होता. ठीक आहे पप्पा, विक्रांत म्हणतोय तसेच होऊ दे. तो एवढ्या खात्रीने सांगतो आहे तर आपण जितक्या लवकर होईल तितके लवकर लग्नाची तारीख निश्चित केलेली बरी, ती म्हणाली. विक्रांतने आनंदाने थँक्यू निधी म्हटले आणि त्याने तिला मिठी मारली. ठीक आहे, तुम्हा दोघांची काही अडचण नाही म्हटल्यावर मी तरी काय बोलणार, तुम्ही ठरवाल तसेच होऊ दे, असे म्हणत जयदेव यांनी ह्या गोष्टीला संमती दिली. पण खरंच विक्रांतने साखरपुडा का कॅन्सल केला असेल? कदाचित रणवीर काहीतरी गडबड करेल ह्या भीतीने तर नसेल ना? हो, तसेच असणार. त्या कपटी रणवीरने आज विक्रांतला खूप चिडवले आहे.
त्याने ज्वेलरी शॉपमध्ये एवढ्या लोकांसमोर माझाही अपमान केला होता. असं विचार तिच्या मनात सारखं येत होता. ठीक आहे निधी, बाय, सी यू टुमारो, असे म्हणत विक्रांत तिथून निघून गेला. ती स्वतःच्या रूममध्ये आली, छान फ्रेश झाली आणि कपडे बदलले. पण तिच्या मनात मात्र एक अनामिक अस्वस्थता दाटून आली होती. रणवीरने सांगितलेले ते शब्द वारंवार आठवत होते. मुन्नूजवळ येऊन तिच्या खुशीत शिरला. मुन्नू, माझे आणि विक्रांतचे लग्न खूप लवकर होणार आहे असे वाटते. मी स्वतःच ह्या लग्नाला होकार दिला आहे, पण तरीही मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवते आहे. हे सगळे त्या रणवीरमुळे झाले आहे. त्याने मला कशा कोंडीत पकडले आहे बघ. आय हेट हिम मुन्नू, आय हेट हिम अलॉट. आज त्याने काय सांगितले माहिती आहे का तुला? प्रेमापेक्षा पैसाच मोठा असतो म्हणे. मला असा माणूस अजिबात नको मुन्नू. त्याचे हृदय इतके कठोर का झाले आहे? मला पैशांपेक्षा तुझे प्रेम जास्त महत्त्वाचे आहे असे त्याने एकदा तरी मला का सांगितले नाही? असे म्हणत निधीने त्याला जवळ घेतले आणि तिच्या डोळ्यातून पुन्हा पाणी आले. तिने लगेच आपले डोळे पुसले आणि स्वतःला सावरले. मी उगाच कशाला रडू? त्याला चांगलीच अद्दल घडवायला हवी. चूक त्याची आहे. माझ्या प्रेमाशी खेळून त्याने मला फसवले आहे. आज सगळ्यांसमोर माझा अपमान करणारा तोच होता. त्यालाही मी असंच अपमानित करेन, असं पक्का विचार तिच्या मनात आला. माझ्याशी पंगा घेतलास ना रणवीर, आज झालेला हा अपमान तू आयुष्यभर विसरणार नाहीस, असे ती स्वतःशीच पुटपुटली. दुसरीकडे रात्री सगळेजण एकत्र जेवायला बसले होते. साहित्य मात्र रणवीरकडे एखाद्या चोरावर नजर ठेवावी तशी रागाने पाहत होती आणि सगळ्यांना डोळ्यानेच काहीतरी इशारे करत होती. काय ग साहित्या, काय चाललंय? मगापासून सतत माझ्याकडे चोरट्या नजरेने का पाहते आहेस? रणवीरने थेट विचारले. अरे दादा, तू नेहमी माझ्याकडे विलनसारखं का पाहत असतोस? मी तुझी लाडकी बहीण आहे ना? वहिनी गेल्यापासून देवदासासारखं फिरणारा तू आज अचानक इतका खुश का दिसत आहेस? नेमकी काय भानगड आहे? हेच आईला विचारत होते, असे साहित्य म्हणाले. तेच मला तोंड उघडून विचारायचे ना, काय झाले होते तुला? रणवीर चिडून वरडला. बाप रे, तुझा तो तोरा आणि तुझा हा राग, मला काही ऐकायचे नाही. पोटभर जेवून जा आणि झोपून घे, असे म्हणत साहित्याने आपले तोंड फिरवले. इतक्यात बाहेरून अचानक जोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला. हे कडूस, बाहेर ये. तिथे सगळ्यांसमोर माझा अपमान करून आता इथे एखाद्या उंदरासारखा बिळात लपून बसला आहेस का? हिम्मत असेल तर बाहेर ये. माझ्याशी समोरासमोर येऊन बोल, मग बघू तुझं धाडस. असा तो आवाज होता. तो आवाज ऐकताच घरातले सगळे चमकले. हा आवाज तर निधीचा आहे. रणवीर लगेच ताडकन उठला आणि घराबाहेर आला. रणवीरच्या घरासमोर हातात बिअरची बाटली धरून ती तोल सांभाळत उभी होती. हे पाहून त्याने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. आला का माझा राजा? ये. काय रे, ह्या मूनलाईटमध्ये मी तुला खूप गोड दिसते का? सोड, तू मला कधीच सूट होणार नाहीस. मी थेट रस्त्यावर उभी राहून तुला जाब विचारण्यासाठी आले आहे. आता बोल, बघू तुझ्यात किती दम आहे. मी काही सती सावित्रीसारखी घरात बसणारी मुलगी नाही. हो, मी सती सावित्री नाहीच आहे. मी कोणत्याही मुलासोबत डेटवर जाईन. मला हवं त्या माणसासोबत फिरणार. ते विचारणारा तू कोण लागून गेलास? तू स्वतःला कुठला मोठा साहेब समजतोस का? असे तोडक्या आणि अडकळत्या शब्दात ओरडत ती तोल जाऊन कारच्या बोनेटला पकडून तिने स्वतःला कसेबसे सावरले. अरे देवा, काय झाले आहे ह्या मुलीला? माझी अब्रू वेशीवर टांगते की स्वतःची अब्रू स्वतःच घालवून घेते. शुद्धीवर असतानाच हिचे बोलणे सहन होत नव्हते, आता पिऊन आल्यावर हिचे हे नखरे कसे सहन करायचे, असा विचार रणवीरच्या मनात आला. बोल ना, अशी का गप्प उभी आहेस? जीभ जडले आहे का तुझ्या? ती ओरडली. तिचे ते शब्द ऐकून साहित्याला हसू आले, पण रणवीरने तिच्याकडे रागाने पाहताच ती गप्प झाली. ए, काय चाललंय हे सगळं? हा कोणता नवीन अवतार आहे तुझा? पिऊन आली आहेस का?
रणवीरने कमरेवर हात ठेवून विचारले. हो, मी पिऊन आले आहे. काही शंका आहे का? बघितलं नाहीस का? ही बिअरची बाटलीच आहे. अशा 3 बाटल्या मी कधीच संपवून टाकल्या आहेत, ती म्हणाली. अरे देवा, ही मुलगी एवढी डॉट पिऊन आली आहे. आधीच सांगितली असते तर मी सुद्धा सोबत दिली असती, असा विचार साहित्याने मनातल्या मनात केला. तुझ्या मते पैशाने सगळं काही विकत घेता येतं ना? मग तुझी किंमत किती आहे ते सांग, मीच तुला विकत घेते, असे म्हणत ती तोल जाऊन थेट रणवीरच्या गळ्यात पडली. विकत घेऊन काय करणार आहेस माझे? रणवीरने विचारले. माझी कार पुसायला ठेवेन किंवा बाथरूम साफ करायला ठेवेन. सांग ना तुझी किंमत किती आहे, ती म्हणाले. विकत घेऊन थेट माझ्याशी लग्न करणार असशील तरच मी माझी किंमत सांगतो, रणवीर म्हणाला. ठीक आहे, मी तेही करायला तयार आहे. सांग तुझी किंमत काय आहे, ती म्हणाली. तुझ्या हृदयात कुठेतरी दडलेले प्रेम जर तू तराजूच्या एका पारड्यात टाकलेस तर ते जेवढे भरेल तेवढीच माझी किंमत आहे, रणवीर म्हणाला. तिला त्याचे बोलणे कितपत समजले कोणास ठाऊक. ती फक्त आपले मोठे डोळे मिचकावत त्याच्याकडे एकटाक पाहू लागली. मग तर मी तुला अगदी मोफत घेऊन जाईल, कारण माझ्या हृदयात तर खूप मोठे प्रेम दडलेले आहे, असे म्हणत निधी कळकळून हसू लागली. बाप रे, पिऊन आले तरी हिचे टोमणे मारणे काही थांबत नाही, असा विचार रणवीरने मनात केला. चल, तुला विकत घेतले मी आता, ये माझ्यासोबत, असे म्हणत असतानाच ती अचानक तिथेच कोसळली. निधी, असे वरडत रणवीरने तिला थेट आपल्या कडेवर उचलून घेतले. अरे रणवीर, काय चाललंय हे सगळं? ती भर रस्त्यात एवढं काही बोलते आहे आणि तू गप्प उभा राहून तिचे ऐकतो आहेस? तिला घेऊन आधी घरात चल, असे लता म्हणाल्या. रणवीरने तिला आपल्या हातावर उचलले आणि तो घराच्या आत चालू लागला. ए, सोड मला, कुठे घेऊन चालला आहेस? आमचे पप्पा कमिशनर आहेत, ते तुला आत टाकतील, असे काहीतरी पुटपुटत ती नशेत बरळत होती. आई, मी हिला खोलीत झोपून येतो, असे रणवीर म्हणाला. तो तिला खोलीत घेऊन गेला आणि त्याने तिला बेडवर अलगद झोपवले. पण तरीही ती त्याला सोडायला तयार नव्हती. तिने त्याचा कॉलर पकडून त्याला स्वतःकडे ओढले. आय हेट यू रणवीर, खूप वाईट माणूस आहेस तू. माझ्या मनाला तू खूप जास्त दुखावले आहेस. मी माझ्या आयुष्यात शांत होते ना, कराराच्या नावाखाली तूच माझ्या जवळ आलास. माझ्या परवानगीशिवाय तू मला किस का केलेस? मला स्पर्श का केलास? खूप वाईट मुलगा आहेस तू. शेवटी माझ्या मनात स्वतःबद्दल प्रेम निर्माण केलेस आणि आता मला पैशाची जास्त गरज आहे असे म्हणून सोडून दिलेस ना? अशा माणसाने माझ्यासमोर येऊन प्रेमाचे डायलॉग मारण्याची काय गरज होती? मग तू माझ्या वडिलांचा, संपत्तीचा आणि पैशाचा हिशोब का मांडलास? मी तुझ्यावर किती प्रेम करते तुला माहीत आहे का? तू माझ्या मनाला किती वेदना दिलास याची तुला कल्पना आहे का? मनात फक्त तुला ठेवून दुसऱ्या कुणाकडून गळ्यात मंगळसूत्र बांधून घेणे मला किती त्रासदायक ठरेल ह्याचा विचार केलास का? नाही, तुला काहीच माहीत नाही. माझे दुःख तुला कधीच समजणार नाही. मला कधी कधी इतकी भीती वाटते की इतकी अस्वस्थता जाणवते आणि जणू माझा श्वासच गुदमरतोय असे वाटते. तुला याचा अंदाजही नाही. आय हेट यू, असे म्हणत तिने रणवीरला घट्ट मिठी मारली आणि ती जोरात रडू लागली. तिचे ते रडणे पाहून रणवीर पूर्णपणे हतबल झाला होता. तिचे ते रडणे पाहून रणवीरचे मन खूप सुन्न झाले. मनात एवढे प्रेम दडवून ठेवून बाहेर मात्र किती नाटक करत होती ही. कोणत्या धैर्याच्या जोरावर ती दुसऱ्या कुणाशी लग्न करायला तयार झाली आहे? लग्न कुणाशीही झाले तरी ती सुखात राहील का नाही, असं विचार रणवीरच्या मनात चक्रावून गेला. रणवीरने तिच्या कपाळावर किस केले आणि तिला आपल्या छातीशी घट्ट धरले. ती अजूनही रडतच होती. तिचे हे अश्रू सोडले तर तो इतर सर्व गोष्टी सहन करू शकत होता, पण तिचे हे रडणे मात्र त्याला अजिबात बघवत नव्हते. ए, का ग रडतेस? मी कधी सांगितले की माझ्यासाठी तुझ्यापेक्षा पैसा मोठा आहे म्हणून? माझ्यासाठी तू पण तितकीच महत्त्वाची आहेस आणि पैसाही तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्ही दोघंही माझ्या 2 डोळ्यांसारखे आहात.
कोणा एकालाही सोडणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. पैसा सर्वात मोठा आहे असे समजून जगणारा माणूस आहे मी. आता अचानक येऊन मला सगळी मालमत्ता दान करायला सांगशील तर ते मला कसे पटेल? प्लीज समजून घे ना माझ्या सोन्या, रणवीर तिला समजावत म्हणाला. तिने संतापाने रणवीरच्या छातीवर एक जोराची बुक्की मारली. दिसायला अगदी बारीक आणि नाजूक असूनही हिच्या अंगात केवढीही ताकद. तिने मारलेला तो पटका बसताच रणवीरला खूप जोरात वेदना झाली. का मारतेस? लागलं ना मला, रणवीर कळवळून म्हणाला. ती बेडवरून उठली आणि थेट रणवीरच्या मांडीवर येऊन बसली. लागू दे, म्हणूनच तर मारला आहे. तुला पैशाचे जे भूत जडले आहे ना ते अजून उतरलेले नाही, पण ते एक ना एक दिवस तुला सर्वनाश करणार हे लक्षात ठेव. तू माझा सोन्या नाहीस का? तू माझा लाडका नाहीस का? आपण आता आहोत ना एवढे आनंदी. पुढे मुलं बाळ झाल्यावर बघू काय ते. आता सोडून दे ना तो पैसाचा नाद, असे म्हणत तिने रणवीरचे गाल ओढले. मॅडम पूर्णपणे नसेत चूर झाल्या होत्या. आता हिच्याशी काहीही बोलणे व्यर्थ आहे हे रणवीरला समजले होते, पण तरीही तिला थोडे आणखी चिडावसे त्याला वाटले. तू एवढं सगळं बोलत आहेस ना, मग तू माझ्यावर किती प्रेम करतेस? रणवीरने विचारले. एवढं, असे म्हणत तिने आपले दोन्ही हात हवेत लांब पसरवले. शहाणीच आहेस, मग मगाशी त्या विक्रांतसोबत एवढं जवळ का उभी होतीस? माझ्यासमोर त्याला मिठी मारत होतीस? असे म्हणत रणवीरने तिच्या तोंडावर हळूच एक हलकीशी ताप मारली. ती आपले ओठ चोळत म्हणाली, ए का मारतोस? आमच्या पप्पांना सांगून तुला आत टाकायला लावीन, हातपाय तोडायला लावीन. आमचे पप्पा कमिशनर आहेत, माहीत आहे ना? असे म्हणत तिने आपले तोंड फुगवले. फक्त मार खाण्याच बाकी राहिले आहे आता, रणवीर मनातल्या मनात म्हणाला. पुन्हा कधी मला चिडवण्यासाठी त्याच्या अंगाला हात लावलास तर गाठ माझ्याशी आहे. मला हवे तेवढे वरड, पण त्याला स्पर्श करणे किंवा त्याच्या जवळ जाणे ह्या पुढे खपवून घेणार नाही, समजले ना? तेवढ्यात ती त्याच्या मांडीवरून उठली आणि थेट बेडवर उभी राहिली. ती तिथे तोल जाऊन डगमगत असल्याचे पाहून ती खाली पडेल की काय अशी भीती रणवीरला वाटू लागली. ही खरोखरच बियर पिऊन आली आहे की एखादी लोकल ब्रँडची डॉट पिऊन आली आहे? त्याला काही समजत नव्हते. अरे देवा, तिथून खाली पडलीस आणि कंबर मोडून घेतली तर तुझे पप्पा बंदूक घेऊनच इथे येतील. खाली उतर आधी, असे म्हणत रणवीर तिला धरण्यासाठी पुढे सरसवला. सोड मला, येऊ दे आमच्या पप्पांना, ते तुला गोळ्याच घालतील. काय रे, काय म्हणालास तू आज? मला नाकारतोस का? ह्या निधीला नाकारण्याचे एवढे धाडस आले कुठून तुझ्यात? कॉलेजमध्ये माझ्या मागे मागे फिरून किती मुलांच्या चपला झिजल्या आहेत माहीत आहे का तुला? किती मुलांचे केस पांढरे झाले ठाऊक आहे का? माझ्यासारख्या ब्युटीला नाकारतोस? होय, नाकार मला, जा, मी त्याच्याशीच लग्न करेन, मग समजेल तुला माझी किंमत. असे बोलत ती मागच्या बाजूला तोल जाऊन कोसळू लागले. रणवीरने घाबरून तिला पकडण्याचा प्रयत्न केला. इतक्यात ती बेडवर धडकन पडली आणि तिच्या वजनामुळे रणवीरही थेट तिच्या अंगावरच कोसळला. रणवीरचे हात तिच्या कमरेभोवती विळखा घालून होते. त्याचे ओठ तिच्या ओठांच्या अगदी जवळ पोचले होते. तिच्या डोळ्यात अजूनही पाण्याचे थेंब तरंगत होते. तो तिच्याकडे पाहत पूर्णपणे हरवून गेला होता. तितक्यात तिने पुढे होऊन त्याच्या ओठांवर एक हलकेच किस केले. त्या स्पर्शाने रणवीर एकदम भानावर आला. काय हे, तुला काहीच वाटत नाही का? किस करतेस मला? असे म्हणत रणवीरने आपले ओठ पुसले. पण पुन्हा लगेच तिने त्याच्या गळ्याभोवती हात आवळले आणि त्याला स्वतःकडे वळले. खूप खूप काही वाटतंय. तू माझ्या जवळ असला की काय काय होतं माहीत नाही. तुला किस करावंसं वाटतं, खूप लाड करावेसे वाटतात आणि असे ती बरळत असतानाच रणवीरने तिला ओठांवर आपले बोट ठेवले आणि तिला गप्प केले. बाप रे, नसेत ही मनातलं सगळं काही बाहेर वकत आहे. मगाशी स्पर्श केल्यावर हिने केवळ तयात केला होता आणि आता बघा, असा विचार रणवीरच्या मनात आला.
आता गप्प बस बाई, आधी शांतपणे झोपून घे. सुद्धीवर नसताना काहीही नको ते नखरे करते आहेस, असे म्हणत रणवीर तिच्यावरून उठू लागला. पण तिने पुन्हा त्याला घट्ट पकडून ठेवले. मी नाही झोपणार. तू सांगितल्याबरोबर मी कशाला लगेच ऐकू? मला अजिबात झोप येत नाहीये, असे म्हणत तिने त्याला थेट आपल्या छातीशी ओढले. तिच्या हृदयविकार किंवा तिच्या हृदयाचे धडधडणे रणवीरला अगदी स्पष्टपणे ऐकू येत होते. माझ्या संयमाची परीक्षा घेते आहे का ही मुलगी? असं विचार रणवीरच्या मनात आला. अरे देवा, आता काय करू? काही कमी जास्त झाले तर मोठा अनर्थ होईल, असे मनात म्हणत तुंकी गिळत आणि डोळे गच्च मिटून रणवीरने स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवला. निधी, प्लीज ऐक ना. आपले अजून लग्न झालेले नाही. मी एक साधा सरळ मुलगा आहे. आता नशेत काही गडबड झाली तर उद्या सुद्धीवर आल्यावर तूच माझ्या पाठीमागे लागून मला मारशील. सोडून दे ना प्लीज, असे म्हणत रणवीरने तिच्याकडे गायवाया केले. तुला माहीत आहे का, तू किती गोड आहेस? खूप जास्त क्यूट आहेस तू. मला तुझे गाल चावावेसे वाटतात, तुझे नाक वडावेसे वाटते आणि तुझे गाल जोरात पिळावेसे वाटतात, असे म्हणत निधी गालातल्या गालात हसली. गाल वडायला आणि नाक दाबायला मी काय लहान बाळ आहे का? ही मुलगी आज माझी काहीतरी गडबड केल्याशिवाय राहणार नाही, असं संताप रणवीरच्या मनात आला. आता गुपचूप झोपतेस की नाही तू? रणवीरने तिला खोट्या रागाने दम भरत विचारले. झोपते ना, पण आधी सांग की तू माझ्यावर प्रेम करतोस? बोल आता. मला पैसा नकोय, मला फक्त तूच हवी आहेस. असे लाडात येऊन ओठ फुगवलेली तिला पाहून रणवीरला हसू आले. ठीक आहे, माझ्यासाठी पैसापेक्षा तूच सर्वात महत्त्वाची आहेस. आय लव्ह यू, असे रणवीरने म्हणताच तिने त्याच्या गालावर घट्ट किस केले. तुझे पप्पा हुंडा किती देणार आहेत ते विचार आधी, असे म्हणत रणवीरने तिची मुद्दाम फिरकी घेतली. तुला लाज वाटते की नाही? एका पोलीस अधिकाऱ्याचा जावई असून हुंडा मागतोस? पप्पा तुला सरळ तुरुंगात टाकतील. माझे नाव निधी असताना तुला पैशाची काय गरज आहे? ती म्हणाली. मग मी तुझ्याशी लग्न कशाला करू? मी जाईन आणि एखाद्या खूप श्रीमंत मुलीशी लग्न करेन. रणवीर तिला अधिकच चिडवत म्हणाला. थेट जीवानिशी संपेन तुला, हे लक्षात ठेव. तू फक्त माझा आहेस आणि फक्त माझंच राहशील. जर दुसऱ्या कोणत्या मुलीकडे पाहिलेस तर तिचे डोळे चोपटून हातात देईन. आज माझ्यासमोर त्या चप्पल घेणाऱ्या मुलीचे कौतुक करत होतास ना? हाऊ डेअर यू. त्याच चपलेने तुला जोडपून काढावे इतकं राग आला होता मला. पुन्हा जर माझ्यासमोर दुसऱ्या कुणाचे कौतुक केलेस तर सुई दोरा घेऊन तुझे तोंडच शिवून टाकेन, असे तावातावामध्ये बरळत तिने रणवीरला आणखीनच घट्ट मिठी मारली. तिचे हे वेडे नखरे पाहून रणवीरला एकीकडे खूप आनंद होत होता तर दुसरीकडे हसूही येत होते. ती त्याला तसेच घट्ट पकडून अजूनही नसेत काय काय तरी फुटफुटत होती. दुसऱ्या मुलीचे कौतुक केल्यामुळे हिचा असा जळफळाट होत आहे तर ही मला चप्पल न मारणार? ही माझ्या डोळ्यासमोर त्या विक्रांतला किस करत होते ना, मग हिला कोणत्या गोष्टीने जोडपून काढायला हवे, असं विचार रणवीरच्या मनात आला. हळूहळू निधी पूर्णपणे झोपेच्या अधीन झाली. रणवीरने अत्यंत हलक्या हाताने स्वतःला तिच्या विळक्यातून सोडवले आणि तिच्या कपाळावर अलगद किस केले. घाबरू नकोस माझ्या सोन्या, मी तुला कोणत्याही परिस्थितीत सोडून देणार नाही. तू नेहमीसाठी फक्त माझीच आहेस, असे म्हणत त्याने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तिच्या पप्पांना सांगू का? निधीबद्दल किती विचार करत असतील त्याने. एकदा फोन करून ती सुरक्षित आहे असे सांगू का? चे नको नको, उद्या सकाळी ती स्वतःच सुद्धीवर येऊन घरी जाईल, असा विचार करत त्याने तिला व्यवस्थित चादर पांघरली आणि तो खोलीबाहेर आला. रणवीर, काय आहे हे सगळं? काय झाले तिला? ती अशी का वागते आहे? असे लता हिने काळजीने विचारले. तिच्या मनात अजूनही मीच आहे आई, पण माझ्यावर हसणाऱ्या रागापोटी ती दुसऱ्या लग्नाला तयार झाली आहे. आता कोणत्या तरी
अस्वस्थतेमुळे ती पिऊन आली आहे आणि असा गोंधळ घालते आहे इतकंच. तुझ्या सुनेला काहीही झालेलं नाही, काळजी करू नकोस, असे रणवीर म्हणाला. काहीही म्हणा दादा, नशेत वहिनीने तुला जे काही सुनावले आहे ते खरोखरच लाजवाब होते. मी त्या सगळ्याचं व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला आहे. आणि नंतर तुझ्या रूममध्ये, असे म्हणत साहित्याने पुढे न बोलता जीभ चावली आणि ती गालातल्या गालात हसू लागली. ए चटकेन, आमच्या रूममध्ये डोकावून पाहत होतीस का तू? तुला अजिबात लाज वाटत नाही का? आई बघ, तुझ्या गुणी मुलीला असले उद्योग करायला सांग. हिला अभ्यासाची परीक्षा देऊन पास व्हायला सांगा तर जमणार नाही, असे म्हणत रणवीरने तिला खोट्या रागाने दटावले. फिरून फिरून शेवटी तू तिथेच येऊन थांबणार ना? जाऊन एखाद्या श्रीमंत आणि देखण्या मुलाशी लग्न केले की आयुष्य सेट होईल, असे म्हणत साहित्याने आपल्या भुवई उंचावल्या. पण तसला श्रीमंत आणि देखणा मुलगा फक्त सुंदर आणि हुशार मुलींनाच मिळतो, तुझ्यासारख्या बावळट मुलीला नाही, असा रणवीर म्हणाला. बघ ना आई, हा कसं बोलतोय ते. ह्या खडूस माणसाला वहिनीसारखी एवढी गोड मुलगी मिळाली आहे, तर मग मला पण एखादा छान मुलगा मिळेलच ना, साहित्या म्हणाले. मिळेल मिळेल, हिचे नखरे सहन न झाल्यामुळे मी बिचारा थेट बाथटबमध्ये बुडवून जीव देईल, असे रणवीरला वाटले. आता बस करा तुमचे हे भांडण. निधी कशी आहे आता, झोपली का ती, लता हिने विचारले. हो आई, ती शांतपणे झोपली आहे. मी पण तिथेच सोफ्यावर झोपतो, जेणेकरून सकाळी उठल्यावर तिला घरी सोडता येईल, रणवीर म्हणाला. त्यानंतर सगळेजण झोपायला गेले. रणवीर सुद्धा खोलीत आला आणि सोफ्यावर आडवा झाला. सकाळी निधीला जाग आली तेव्हा तिचे डोके प्रचंड जड झाले होते. उठून बसताना निधीने आपले डोके दोन्ही हातांनी गच्च धरले. तिची मनस्थिती अतिशय वाईट झाली होती. डोक्यावर जणू मोठा भार आल्यासारखं वाटत होता. काय झाले आहे मला? डोळे उघडणे सुद्धा कठीण जात आहे, असं विचार तिच्या मनात आला. मोठ्या कष्टाने तिने डोळे उघडून समोर पाहिले. तिच्या खोलीत कोणीतरी आहे. आरशासमोर उभा राहून एक मुलगा शर्टची बटणे लावत होता. तिने डोळे चोळून पुन्हा नीट पाहिले. रणवीर? बाप रे, केवढे धाडस आहे याचे. थेट माझ्या खोलीत घुसला आहे हा कपटी माणूस, असं विचार निधीच्या मनात आला. ए रणवीर, कशाला आलास माझ्या खोलीत? काय केलेस माझ्यासोबत, सांग ना, असे ओरडत तिने जवळ असलेला उशी उचलली आणि त्याच्या अंगावर भिरकावले. अगं थांब राक्षसी, माझी ऐक आधी, ही तुझी खोली आहे का? नीट डोळे उघडून आजूबाजूला बघ, असे म्हणत रणवीर स्वतःला सावरू लागला. हा पिऊन आला आहे की काय? काहीही नको ते बरळतो आहे, असे तिला वाटले. मला चांगले माहीत आहे, तू काहीतरी प्लॅन करून आमच्या घरात घुसला आहेस. काल मॉलमध्ये माझ्या मनात खूप जळफळाट निर्माण केलास ना, आज मात्र मी तुला सोडणार नाही, असे म्हणत निधीने हातात सापडेल त्या वस्तू त्याच्या दिशेने फेकायला सुरुवात केली. अरे देवा, ए वेडी मुलगी, काय करते आहेस हे? रणवीर वरडला. तुला सोडणार नाही, तुझी इथेच समाधी बांधते आता, असे म्हणत ती त्याला मारण्यासाठी आणखी काही मिळते का हे पाहू लागले. तितक्यात तिच्या हातात तिथे ठेवलेला एक फोटो फ्रेम आला. अरे, माझ्या खोलीत ह्या माकडाचा फोटो कसा आला? तिने लगेच डोळे चोळून आजूबाजूला पाहिले. तिचा जीव जणू भांड्यात पडला. हे आमचे घर नाही, ही माझी खोली नाही. ओ गॉड, ह्याचा अर्थ मी रात्रभर ह्या खडूस माणसाच्या खोलीतच झोपले होते का? ओ हो नो. ए निधी, जास्त नाटक करू नकोस. ह्याच खोलीत तू 2 महिने घालवले आहेस. एका रात्रीसाठी एवढं काय आकाश पाताळ एक करायची गरज आहे, रणवीरने विचारले. यू शट अप. ते वेगळे होते. काल मी नशेत होते. ह्या खडूस माणसाने माझ्यासोबत काय केले असेल देव जाणे, असं संशय मनात आणत तिने त्याच्याकडे रागाने पाहिले. ओहो, एवढ्या वेळाने शहाणपणा सुचलं का तुम्हाला? आपण कोणाच्या खोलीत आहोत हे आता उमजले वाटतं.
डोक्यात चढलेली धुंदी अजून उतरली नसेल तर सांग, एक बादली पाणी आणून थेट डोक्यावरच ओततो, असे म्हणत रणवीरने कमरेवर हात ठेवला. मिळाली संधी म्हणून ही संधी सोडत नाहीये हा खडूस. एक दिवस डॉट डॉट पेले तर जणू काही मी खूप मोठी डॉट डॉट असल्यासारखं तोरा दाखवतोय. ह्या पुरुषांचे खूप छान असते. आनंदी असले तरी पिणार आणि दुःखी असले तरी पिणार. पण आम्ही एका रात्री पिली तर लगेच चूक होते का? असं संताप निधीच्या मनात आला. ए नसेत असलेल्या पोरी, काय विचार करते आहेस? आज कोणत्या ब्रँडची डॉट डॉट पिऊन इथे येऊन गोंधळ घालू हेच विचार करत आहेस का? तू कसली मुलगी आहेस? 3 बिअरच्या बाटल्या पिऊन पूर्ण तमाशा केलास ना काल रात्री. बियर काही पिण्यासारखी गोष्ट नाही. त्याने आतडी खराब होतात आणि जळजळ होते, असे रणवीर म्हणाला. ए बंद कर तुझं तोंड. कुणाला डॉट डॉट म्हणतोस तू? तू स्वतः मोठं डॉट डॉट आणि तुझा आजोबा पण डॉट डॉट. हो, तुला गाम फोडायचं म्हणून मी पिऊन आले होते. काय करणार आहेस तू? असे म्हणत निधीने जोरात आवाज चढवला. तितक्यात लता हातात ताकाचा ग्लास घेऊन खोलीत आल्या. त्यांना पाहताच तिने सासूबाई असे म्हणत तातडीने आपले तोंड बंद केले आणि ती गुपचूप बसली. अरे वा, सासूबाई असे म्हणतेस का? म्हणजे तुझं अजूनही नक्की ठरलेलं आहे तर निधी, रणवीर म्हणाला. बाप रे, तसं काही नाहीये. त्यांना सासूबाई म्हणायची फक्त सवय झाली आहे ना, म्हणून तोंडातून निघून गेलं, अशी सावरासावर तिने स्वतःच्या मनाशी केली. निधी, काय आहे हे सगळं? आधी हे ताक पिऊन घे, असे म्हणत लता यांनी तो ग्लास तिचं हातात दिला. अरे देवा, सगळ्यांसमोर काल रात्री मी काय काय तमाशा केला असेल कुणास ठाऊक. मला अशी पालतू आयडिया सुचलीच कशी? ह्या घरातील सगळे लोक आता माझ्याबद्दल काय विचार करत असतील देव जाणे, अशी भीती तिच्या मनात घर करू लागली. काहीही विचार करू दे, तुला काय फरक पडतो? हे काय तुझं नवऱ्याचे घर आहे का? तिच्या अंतर्मनाने तिलाच उलट टोकले. तेही खरेच आहे, पण जेव्हा मी ह्या घराची सून म्हणून राहत होते तेव्हा केवढी प्रतिष्ठा राखली होती मी. आता मात्र सगळ्यावर पाणी पेरले गेले असे वाटते, अशी खंत तिच्या मनात आली. निधी, काय विचार करते आहेस? पिऊन घे आधी, लता म्हणाल्या. तिने एकाच दमात ते सगळे ताक गटागटा प्याले आणि तो रिकाम ग्लास त्यांच्या हातात दिला. अहो सासूबाई, सॉरी, मी हे मुद्दाम केलं नाही. हे सगळं तुमच्या मुलामुळेच झालं आहे. काल तिने मला किती जास्त राग आणला होता माहीत आहे का तुम्हाला? असे म्हणत निधीने रणवीरकडे डोळे वटारून पाहिले. फक्त नाटक करते आहे ही आई. बीरची चव कशी असते हे बघण्यासाठी हिला फक्त एक कारण हवे होते, इतकंच. म्हणूनच पिऊन इथे येऊन तमाशा केला हिने, रणवीर म्हणाला. त्याच्या त्या बोलण्याने तिची एवढी चिडचिड झाली की तिच्या हातातला रिकाम ग्लास थेट त्याच्या डोक्यात फेकून मारावा असे तिला वाटले. मला डॉट डॉट बनवून सोडले आहे या दुष्टाने, असं विचार तिच्या मनात आला. जाऊ दे रे, जे झालं ते झालं. निधी, तू फ्रेश होऊन ये, नाश्ता तयार आहे, असे म्हणत लता तिथून निघून गेल्या. बाप रे, मी रात्री पिऊन येऊन एवढं राडा केला तरी ह्या सासूबाई किती शांत आहेत. की काल रात्री ह्या रणवीरचे भूत उतरवण्यासाठी मी काहीतरी जास्तच पराक्रम करून बसले की काय? काल रात्री नक्की काय काय झालं मला तर काहीच आठवत नाहीये, अशी चिंता निधीला सतावत होती. एक काम कर, एक हातोडा घे आणि थेट स्वतःच्या डोक्यात मारून घे, म्हणजे कदाचित सगळं काही आठवेल तुला, रणवीर म्हणाला. तिने कमालीचा आश्चर्याने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले. ह्या दुर्योधनला माझ्या मनात काय चालले हे कसं समजलं, असं विचार करत तिने आपले डोके झटकले. अरे पण तुला थोडी तरी अक्कल आहे का? एक मुलगी असून तू अशी पिऊन येतेस का? रणवीरने विचारले. का बरं? का त्या बाटलीवर फक्त मुलांनीच प्यावे अशी काही पाटी लिहिलेली असते का? असे म्हणत निधीने तोंड मुरडले. तिचा तो नखरा पाहून रणवीर तिच्याकडे पाहतच राहिला. त्याने आपले शर्टचे बायावर सरसावले आणि तो तिच्या अगदी जवळ आला. अरे देवा, काय करतो आहे हा माणूस?
असे विचार करत आता मात्र तिच्या मनात दडदड वाढू लागली. कोणता रोमी अंगात संचरलाय तुझ्या? मला बेडवर ढकलून थेट माझ्या अंगावर कोसळली होतीस ना तू? रणवीर तिची फिरकी घेत म्हणाला. त्या बाटलीवर काही लिहिलेले नसले तरी मुलांची नियत सुद्धा नेहमी एकसारखी नसते. काल रात्री ह्याच अवस्थेत आपण दोघे एकमेकांच्या अगदी जवळ होतो. तूच मला एखाद्या लहान सश्यासारखी घट्ट मिठी मारून झोपली होतीस. मी चांगला मुलगा आहे म्हणून तुला गुपचूप सोडून दिले. माझ्या जागी दुसरा कोणी मुलगा असता तर काय झाले असते हे तूच विचार कर, असे म्हणत रणवीरने डोळा मारला. अरे देवा, हा काय नको ते बोलून मला घाबरवतो आहे. काल रात्री मी नक्की काय काय पराक्रम केला असेल. मी ह्याला मिठी मारली होती? नाही नाही, हा नक्कीच खोटं बोलून नाटक करतोय, इडियट कुठला. निधीने लगेच त्याला पाठीमागे ढकलले आणि ती ताडकन उठून बेडवर बसली. तू सांगशील त्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवायला मी काही एवढी वेडी नाहीये. या जगातले सगळे पुरुष जरी संपले आणि शेवटी फक्त तू एकटाच उरलास तरी मी तुला कधीच स्पर्श करणार नाही. आधी जाऊन आरशात स्वतःचे तोंड बघ, असे म्हणत निधी तावातावामध्ये वरडली. हो नक्कीच, तू मोठी अप्सरा आहेस ना. या जगात जर मी एकटाच पुरुष उरलो तर मी तरी कशाला तुला भाव देऊ. माझ्या मागे तर हजारो मुली रांगेत उभ्या राहतील. चल निघ आता, असे म्हणत रणवीरने हात झटकले. केवढा तोरा दाखवतोय हा. थांब, माझी पण वेळ येईल तेव्हा ह्याला चांगलाच धडा शिकवेन, असं विचार करत निधी मनातल्या मनात जळफळाट करत होती. बापरे, मनात एवढे सगळे प्रेम दडवून ठेवून बाहेर मात्र केवढे मोठे नाटक करत बसली आहे ही. काल रात्री मला घट्ट मिठी मारून जे काही लाड आणि किस केले होते ते सगळे विसरून आता कसे डायलॉग मारते आहे बघा, असं विचार करत रणवीर घालातल्या घालात हसला. साहित्या, तू त्या सगळ्याचं व्हिडिओ रेकॉर्ड करून खूपच चांगलं काम केलंस. तुझ्या संपूर्ण आयुष्यात तू केलेलं हे एकमेव उत्तम काम आहे. पुढे कधीतरी त्या जिद्दी मुलीला तालावर नाचवण्यासाठी किंवा तिला चिडवून तिची जळण वाढवण्यासाठी याची नक्कीच मदत होईल, असं विचार रणवीरने मनातल्या मनात केला. सगळेजण नाश्त्यासाठी एकत्र जमले तेव्हा ती सुद्धा तिथे येऊन बसली. ती पूर्वी जेव्हा ह्या घरात राहायची तेव्हा जशी वागायची अगदी तशी शांतपणे येऊन बसले होते. सगळ्यांशी अगदी आधीसारखीच गप्पा मारत होती. लता ह्यांनी नाश्त्याला उपमा आणि शिरा बनवला होता. सासूबाई, मला तो उपमा नको, फक्त शिरा द्या, ती म्हणाली. लता यांनी हसत, ठीक आहे बाळा, तुला जे आवडतं तेच का, असे म्हणत तिच्या पिलटीत शिरा वाढला. वहिनी, काल तुम्ही आमच्या दादाला ज्या प्रकारे सुनावले आहे ना ते खरोखरच लाजवाब होते. तुम्ही त्याला बोलून पार तोंड बंद करून टाकले होते. पण तुम्ही तरी काय करणार. शेवटी त्याचे पाय वडण्याची किंवा त्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी एकही संधी तुम्ही सोडत नाही, असे म्हणत साहित्य खळखळून हसले. ह्या लहान चटकिनीला शांतपणे नाश्ता करायला काय अडचण आहे. माझी कोडी काढण्याची किंवा माझी फजिती करण्याची ही एकही संधी सोडत नाही. मनातल्या मनात उगीच दात ओटकात बसली आहे ही मुलगी, असं राग रणवीरच्या मनात आला. सासूबाई, मला आणखी थोडं शिरा द्या ना, ती म्हणाली. नाश्ता करता करता रणवीरने अचानक आपले डोके वर करून तिच्याकडे पाहिले. बाप रे, केवढी बकासूर आहे ही. काल रात्री पिऊन थेट रस्त्यावर माझी अब्रू घालवली. माझ्या खोलीत येऊन शांतपणे झोपली आणि सकाळी उठून मलाच मारहाण केली. आता मात्र काहीच न झाल्यासारखी आमच्याच घरात अगदी हक्काने आणि मजेत नाश्ता करते आहे ही राक्षसी. हिला काही लाज शरम आहे की नाही. तोंड उघडून आपल्या माणसासारखं हक्काने सासूबाई सासूबाई म्हणत हाक मारते आहे आणि लग्न मात्र त्या विक्रांतसोबतच करायला निघाले आहे, असं संताप रणवीर मनात करत होता. सासूबाई, तुमच्या मुलाला पण आणखी थोडं नाश्ता वाढा. एवढं नाश्ता असूनही तो जणू मलाच गिळणार असं रागाने माझ्याकडे एकटाक पाहतो आहे, ती म्हणाली. तिचे हे शब्द ऐकताच रणवीरच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
आमच्याच घरात अन्न पोटात ढकलते आहे आणि वरून मला टोमणे मारते आहे ही मुलगी, असा राग त्याला आला. रणवीर, तुला पण आणखी वाढू का? लता हिने विचारले. आई, मला हवं असेल तर मी स्वतः वाढून घेईन. दुसऱ्यांच्या घरात येऊन संकोच न बाळगता मजेत नाश्ता करायला मी काही परका माणूस नाही, असे रणवीर म्हणाला. बोलता बोलता त्याने तिच्याकडे कोचक कटाक्ष टाकला. त्याचे ते बोलणे ऐकून नाश्ता करता करता तिला अचानक जोराचा ठसका लागला आणि ती खोकू लागली. काय ग वहिनी, शिरामध्ये तिखट जास्त झाले की काय? असे म्हणत साहित्य गालातल्या गालात हसले. ए गप्प बस ना, शांतपणे नाश्ता कर. कशाला तिचे मागे लागले आहेस? हे काय दुसऱ्या कुणाचे घर आहे का? ती आजही या घराची मुलगीच आहे, असे म्हणत लताईने तिची बाजू लावून धरली. आईच्या त्या शब्दांनी तिचे तोंड एकदम उतरले. तिने नाश्ता अर्धवटच सोडला आणि ती नाश्ता न करताच उठली. सासूबाई, माझे झाले, माझे पोट पूर्णपणे भरले आहे, असे ती म्हणाली. बाप रे, मी काही जास्तच बोलून गेलो का? तिला माझ्या बोलण्याचं खूप वाईट वाटले असावे, असं विचार करत रणवीर कांतावला. अगं बाळा, काय झाले? काही हरकत नाही, शांतपणे का ना. तो काहीही बोलत असतो, तू त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस आणि मनाला लावून घेऊ नकोस. तू आधी पोटभर नाश्ता करून घे, असे लता म्हणाल्या. नाही सासूबाई, तसं काही नाही आहे, माझं खरंच पोट भरलंय. आता मला घरी निघायला हवं. मी बाबांना मैत्रिणीच्या घरी जात असल्याचं सांगून आले होते, ते काळजी करत असतील. बर सासूबाई, मी निघते आता, असे म्हणत ती तिथे क्षणभरही न थांबता तरातरा बाहेर पडले. नाश्ता न करताच ही अशी अचानक का निघून गेले, असं विचार करत रणवीर तातडीने तिच्या मागे धावला. पण तोपर्यंत ती कारमध्ये बसून निघून गेली होती. गाडी चालवत असलेल्या निधीचे डोळे पूर्णपणे पाण्याने भरून आले होते. त्या घरातील लोक माझ्यावर अजूनही एवढं प्रेम का करतायत? मी त्यांच्या मुलाला सोडून दुसऱ्या मुलाशी लग्न करायला निघाले आहे, तरीही त्यांच्या मनात माझ्याबद्दल जराही राग नाही का? आजही ते मला त्यांच्या स्वतःच्या मुलीसारखं सांभाळतात. काल रात्री मी नशेत तिथे येऊन एवढा गोंधळ घातला, तरीही त्यांनी ते मनाला लावून न घेता माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. इतकं चांगलं कुटुंब मला पुन्हा कुठे मिळणं शक्य आहे का? मी गाईत खूप मोठी चूक तर करत नाहीये ना? एवढं जीवापाड प्रेम करणारं कुटुंब मी कायमचं गमावून बसणार का? पण तो रणवीर, आजही त्याच्याबद्दल माझ्या मनात खूप प्रेम दडलेले आहे. पण त्याच्या मनात नक्की काय चाललंय? तू पण हवी आहेस आणि संपत्ती पण हवी आहे, असं म्हणत जो आधी माझ्यासमोर उभा असायचा, तो आता इतकं बदलला कसा? त्या जुन्या गोष्टी आठवल्या की आजही मला खूप वेदना होतात. मला फक्त तू हवी आहेस निधी, असं त्याने मला एकदा तरी हक्काने का सांगितलं नाही? ह्याचा विचार करून मनाला खूप वाईट वाटतं. त्याला माझ्यावर अजिबात प्रेम नाही आहे का? मी दुसऱ्या कुणाची पत्नी होणार आहे हे माहीत असूनही तो इतकं शांत कसा राहू शकतो? त्याला माझ्या दूर जाण्याने काहीच फरक पडत नाही आहे का? तो किती आरामात आणि मजेत जगतो आहे. रणवीर, आय हेट यू. मी तुझ्यावर किती जीवापाड प्रेम केलं होतं, पण तुला कधी त्याचा अर्थच कळला नाही. आता माझ्या मनाला फसवून मी त्या विक्रांतसोबत लग्न करायला निघाले आहे. भविष्यात तुझ्या आठवणींमुळे मला त्याच्यासोबत जगता आलं नाही आणि माझ्यावर मरण्याची वेळ आली, तर त्याला थेट जबाबदार फक्त तूच असशील रणवीर. असाच विचारांच्या तंद्रीत आणि रडवेली होऊन गाडी चालवत असतानाच अचानक समोरून एक कुत्रं धावत आला. त्याला वाचवण्याच्या नादात तिने तातडीने स्टीरिंग व्हील वेडेवाकडे फिरवले, ज्यामुळे कारचा ताबा सुटला आणि गाडी एका बाजूला जाऊन जोरात आदळली आणि मोठा अपघात झाला.